पाहता सिल्लोड एक्सप्रेस न्यूज आहे। सिल्लोड तालुक्यासह परिसरातील प्रत्येक खेड्यापाड्यात पवित्र रमजान ईद मोठ्या उत्साहात आणि शांततेत साजरी करण्यात आली आहे। या पार्श्वभूमी अहमदी का चमन में ज़हूर है, हर गुल में हर कली में मोहम्मद का नूर है। शब्बीर लाड़िला है रसूल करीम का, सर काटा बेगुनाह मेरे दुर्रे यतीम का। अस्सलाम वालेकुम, मैं आरपीआई तालुका उपाध्यक्ष शेख सोहेल शेख असद सिल्लोड शहर की तरफ से सभी हिंदू और मुसलमान भाइयों को मेरा सलाम और सबको ईद मुबारक। सर, आपलं GX9 मराठी लाईव्ह चॅनल सिल्लोडमध्ये स्वागत आहे। तरी ईदीचा महिना कसा गेला व रमजान सगळ्यात पवित्र महिना मानला जातो आपला मुस्लिम समाजांचा, याबद्दल थोडी सर्वांना कशा पद्धतीनं तुम्ही आशीर्वाद देशाल व धन्यवाद देशाल। इस्लाम धर्म सर्वात पवित्र असा अतिशय रमजानचा महिना आज संपला आहे आणि आज रमजान ईद मोठ्या उत्साहात संपूर्ण देशात व सिल्लोडमध्ये पण साजरी करण्यात आलेली आहे। रमजानचे जे 5 मुस्लिम समाजाचे जे मूल्य असतात, जसे एक जकात आहे, त्याच्यामध्ये एक नमाज आहे, त्याच्यामध्ये एक मक्काला जायचं आहे, हे सगळ्या याचा आज नमाज अदा झालेली आहे ईदगाहमध्ये। 30 दिवसाचे रोजे पठण झालेले आहे, सगळे धार्मिक अशी प्रार्थना झालेली आहे। अतिशय उत्साहाच्या वातावरणात आज इथं सिल्लोड तालुक्यामध्ये रमजान ईद साजरी झालेली आहे। सन्माननीय लोकनेते माननीय अब्दुल सत्तार साहेब हे वैयक्तिक दुःखात जरी असले तरी इतरांसाठी त्यांनी सर्व दुःख आपल्या काळजात ठेवून सर्व बांधवांसोबत ईद मोठ्या प्रमाणात आनंदात साजरी केली आहे। परमेश्वराला शांतता लाभू दे, आरोग्य लाभू दे, समृद्धी लाभू दे अशी प्रार्थना सर्व मुस्लिम समाजाने केलेली आहे। आणि आमच्या वतीने पण सुद्धा शिवसेना सिल्लोडच्या वतीने सर्व मुस्लिम बांधवांना, आमच्या मित्रांना सर्वांना मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा। नमस्कार, आप देख रहे हैं सिल्लोड एक्सप्रेस न्यूज, जहां हम आपको दिखाते हैं जालना जिले सहित पूरे मराठवाड़ा की ताजा, सटीक और निष्पक्ष खबरें। डणगाव येथे पवित्र रमजान महिन्यानिमित्त मदीना मस्जिदमध्ये इतेकाफचं आयोजन करण्यात आले होते। या दरम्यान फिरोज खा जानी खा यांनी संपूर्ण महिनाभर बेटा हंसने की बात नहीं है रे। आओ ऐसे मत नहीं वो घर से भी ले रहे भाई हमारे साड़ू का साड़ू खरीदेगा भाई जो आएगा ये इनके यानी एक रमज़ान से 30 रमज़ान तक एहतिकाफ में बैठे, बहुत बड़ी खुशी की बात है। उन्होंने गांव वालों के वास्ते 30 दिन तक एहतिकाफ किया और सबके लिए दुआएं की। अल्लाह ताला उनकी उम्र में दराज़ी अदा फरमाए और उनको सेहत और तंदुरुस्ती अदा फरमा।